नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करावे. या यूट्यूब चॅनलवर आपण विविध योजनांची आणि नवीन निघालेल्या ज्या भरती असतील, काही अपडेट असतील, त्यांची आपण माहिती घेत असतो. तर चला आजच्या व्हिडिओसाठी आपण सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आयुष्यमान भारत योजनेत. आयुष्यमान भारत योजना जी आहे त्याची आता व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे. 70 वर्षावरील जे पण व्यक्ती 70 वर्षावरील सर्व नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार मोदी सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, जे पण 70 वर्षावरील असतील त्यांचं उत्पन्न कितीही असो त्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार सरकार देण्यात आहे. पहिले काय होतं की ज्यांचं उत्पन्न 6.5 लाख रुपये होते, त्यांचे उत्पन्न त्यांच्या खाली असेल किंवा जे पिवळे राशन कार्ड आणि केशरी राशन कार्डवाले लोक होते त्यांना सरकारने मोफत उपचार दिले होते आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत. पण ते 70 वर्षाच्या खालील होते. आता काय केलं सरकारने, 70 वर्षावरील सर्वच नागरिकांना मोफत उपचार देण्याची घोषणा केलेली आहे. मोदी सरकारने कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. आयुष्यमान योजनेची व्याप्ती जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. बघा, आयुष्यमान भारत योजनेबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता 70 वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व उत्पन्न गटातील, हे महत्त्वाचं आहे. बघा, सर्व उत्पन्न गटातील. आता याच्यामध्ये उत्पन्न तुमचं किती आहे त्याची अट काढून टाकली आहे. 70 वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. PM मोदीच्या कॅबिनेटने याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात मांडले होते ते आता मोदी सरकारने पूर्ण केलेले आहे. ते जाहीरनाम्यातील ज्यांचा संकल्प होता तो. आता बघा, आता भारतातील 70 वर्षावरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजना जी आहे अंतर्गत लाभ घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी म्हणजे 11 सप्टेंबर म्हणजे आज ही माहिती दिली. 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिले जातील. बघा, 5 लाख रुपयापर्यंत जे आहेत मोफत उपचार दिले जातील असेही त्यांनी सायंकाळी उशिरा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. तर याचा फायदा 6 कोटी ज्येष्ठ नागरिक आणि 4.5 कोटी कुटुंबांना होणार आहे. या योजनेअंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांसाठी 5 लाख रुपयाचे अतिरिक्त कव्हरेज, म्हणजे ज्येष्ठ जे आहे त्यांच्यासाठी अतिरिक्त कव्हरेज मिळणार आहे. म्हणजे 5 लाख तर त्यांचे पहिले आहेच. घरात कोणी व्यक्ती बिमार पडलं किंवा काही ऑपरेशन असेल त्यांना तर 5 लाख रुपये भेटणारच आहे. ठीक आहे, पण अतिरिक्त पुन्हा 5 लाख रुपये जे व्यक्ती 70 वर्षावरील आहे त्यांच्यासाठी भेटणार आहे. आता बघा, केंद्राच्या नव्या निर्णयानुसार 70 वर्षावरील त्याहून अधिक वयाचे भारतीय नागरिकांची यांची सामाजिक व आर्थिक स्थिती विचारात न घेता, बघा, सामाजिक आणि आर्थिक स्थिती विचारात न घेता आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नवीन अद्वितीय कार्ड जारी केले जाईल. आता बघा, नवीन अद्वितीय कार्ड हे जारी होणार आहे. नवीन जे लाभ घेणार आहे त्यांच्यासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आधी समाविष्ट असलेल्या कुटुंबातील 70 वर्षे त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःसाठी वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे अतिरिक्त टॉपअप कव्हरेज मिळेल, जे त्यांना इतर सदस्यांसोबत शेअर करावे लागणार नाही. तर ही न्यूज होती मित्रांनो. आत्ताच मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे आणि ही न्यूज इथे आलेली आहे. तर ही न्यूज सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती आलेली आहे. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जे नवी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे पुढचे येणारे जे व्हिडिओ असतील त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती तुमच्या लगेच मिळून जाईल. तुमचे खूप खूप धन्यवाद.